नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. साहित्य सम्राट, महाराष्ट्राचे लाडके, बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, ज्यांना आपण प्रेमाने आचार्य अत्रे सुद्धा म्हणतो. महाराष्ट्राला विनोदाची परंपरा समृद्ध करण्याचे खरे काम आचार्य अत्रे यांनीच केले. आचार्य अत्रेपासून ते पु ल देशपांडेपर्यंत हास्याची परंपरा लाभली महाराष्ट्राला, हे आपले खरंच आपण त्यांचे ऋणी आहोत. जीवनातील विसंगती आणि विकृती याच्याकडे जो दयाबुद्धीने पाहतो तो खरा विनोदकार, असे आचार्य अत्रे म्हणतात. देवाधिकांनी समुद्र मंथन केलं, त्यांना 14 रत्न मिळाली, पण 15वे रत्न त्यांना मिळालेच नाही. कारण त्यासाठी संसारातील अनुभवाचे मंथन करावे लागते, कारण हे रत्न फक्त पृथ्वीतलावरच सापडतं. आचार्य अत्रे यांचा जन्म पुण्यापासून 20 मैलावर असलेले कोडीत या सासवड जवळील खेड्यात म्हणजेच 13 ऑगस्ट 1898 रोजी झाला. राघव बल्लाळ या शिवकालीन देशभक्त सैनिकाचे आपण वारस असल्याचे अत्र्यांना अभिमान होता. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका MES वागिरे हायस्कूल सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या MES वागिरे हायस्कूलमधून त्यांना प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. आचार्य अत्रे यांच्या वडिलांना आपला मुलगा शिक्षक होऊ नये असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी वकिली करण्यासाठी त्यांना मुंबईत पाठवले होते, पण त्यांचा ओढ वेगळीच होती. आचार्य अत्रे शिक्षकही झाले आणि शिक्षक म्हणून त्यांनी मुंबईमध्ये 2 ठिकाणी नोकरीसुद्धा केली आणि आपल्या अध्यापन कौशल्याचा आणि आवडीचा शोध त्यावेळेस त्यांना लागला होता. 1922 साली पुणे येथील कॅन्टोन्मेंट विभागातील कॅप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्राचार्य म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. समाजाच्या तळागाळातील विद्यार्थी त्या शाळेत येत असत. अत्र्यांमध्ये तारुण्य सुलभ उत्साह होता. विद्यार्थ्यांबद्दल प्रेम होतं. श्रमिक जनतेबद्दल आपुलकी होती. स्काउट चळवळ, नाट्यप्रयोग, विविध खेळ इत्यादी अभ्यासेतर चळवळीतही त्यांना विद्यार्थ्यांना गुंतून ठेवले. त्यांनी डाल्टन योजना अंमलात आणली. शैक्षणिक शिबिरे भरवली. शिक्षकांसाठी आदर्श पाठही घेण्याची व्यवस्था त्यांनी केली. त्यावेळी 1927 मध्ये कर्ज काढून अत्रे लंडन येथे ट्रेनिंग कॉलेजात टीचर्स डिप्लोमा मिळवण्यासाठी दाखल झाले. नवशिक्षणावरील अधिकारी व्यक्ती सर पर्सिनन, मानसशास्त्रज्ञ बट, ह्युमन जॉग्रफीज हे लेखक फिअरग्रीव असे अध्यापक त्यांना शिकवित होते. त्यांच्या मर्मदृष्टीला, सृजनशील कल्पनाशक्तीला आणि विद्याव्यासंगाचा अत्र्यांना चांगलाच लाभ झाला होता. लंडनमध्ये डॉक्टर बॅलड या विद्वानाची नवशिक्षण या विषयावर विचारप्रेरक आणि विनोदी भाषणे होती. अत्र्यांना विनोदी वक्तृत्वाबद्दल शिक्षण तेथे नकळत मिळालेले होते. आचार्य अत्रे यांना आपण बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणतो, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकाच क्षेत्रामध्ये लक्ष केंद्रित केले नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अशी क्षेत्र आहेत जिथे कवी, विडंबनकार, विनोदी लेखक, शिक्षक, नाटककार, प्रखर वक्ता, चित्रपटकार, पत्रकार, समाजवादी अशा अनेक पक्षातून त्यांचा संबंध राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये इतके चढ उतार येऊन गेलेत की त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्या क्षेत्रामध्ये अव्वल राहण्याचाही प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. विनोदी लेखक हा प्रकार त्यांच्या आयुष्यामध्ये इतकं डोकावून पाहिल्यानंतर आपल्याला मिळतं की विनोदाचे प्रकार प्रभुत्व मिळवणं हे त्यांच्यासाठी एकदम सोपी गोष्ट होती. ज्या प्रकारे विनोदाचे प्रकार आपण मानू, विसंगतीचे प्रकार असतात, प्रसंगनिष्ठ असतात, शब्दनिष्ठ असतात, उपहासात्मक असतात, काटेरी असतात, अशा अनेक प्रसंगातून त्यांनी विनोद तयार केले आणि महाराष्ट्राला खळखळून हसवण्याचा प्रयत्न त्यांच्या साधेपणा आणि सोपेपणा आणि त्याहूनच त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म निरीक्षण ही गोष्ट काय असते त्यांच्या प्रत्येक विनोदी प्रकारातून आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण त्यांना विनोदी लेखक का म्हणतो, हेच त्यांचे प्रभुत्व त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणामुळेच आपणास दिसून येते. जगातील दुःख नाहीसे करता येत नाही, परंतु हलकं करण्याची मोठी ताकद विनोदामध्ये आहे, हे त्यांचं ठाम मत होतं. त्यानुसारच त्यांच्या जीवनाबद्दल बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो वेगळाच होता. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला दृष्टिकोन असा होता की एखादा मांजर खिडकीतून डोकावून पाहतं तसं मी आयुष्याच्या खिडकीतून डोकावून पाहिलेलं आहे. एखादं मूल शाळेत ज्या प्रकारे रमत गमत जातं तसं मी आयुष्याच्या शाळेमध्ये रमत गमत जात आलेलो आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. आचार्य अत्रे यांच्या बालपणी म्हणजे 1917 मध्ये अत्र्यांच्या वडिलांचे निधन झाले. आपल्या आईचे केशवपन आपण थांबवू शकलो नाही, ही खंत त्यांना अखेरपर्यंत छळत होती. 1918च्या इन्फ्लुएन्झाच्या साथीमध्ये त्यांचे बरेच मित्रमंडळी या आजाराने निधन पावले. त्याच वर्षी बालकवीचं रेल्वे अपघातात निधन झालं. नंतरच्या वर्षी गडकरी यांचंही निधन झालं.
त्यामुळे आयुष्यामध्ये येणाऱ्या चढ उतारीमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा प्रभाव या सर्व गोष्टींचा झालेला दिसून येतो. उत्स्फूर्तता हा त्यांच्या जीवनाचा विनोदाचा गाभा होता. त्यामुळे अत्रे ज्या क्षेत्रामध्ये गेले, विशेषतः साहित्य आणि समाज जीवनाच्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला, त्या क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव हमखास दिसून येतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचे योगदान मोठेच दिसून येते. ते त्यांनी त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळेच त्यांनी इतकं प्रभाव पाडलेला आपल्याला दिसून येते. पु. ल. देशपांडे आणि अत्रे यांच्या विनोदामध्ये जो साम्यता आहे, या साम्यतामध्ये पु. ल. देशपांडे यांच्या विनोदामध्ये शालीनता दिसून येते, तर अत्रे यांच्या विनोदामध्ये खोडकरपणा हा विशेषतः दिसून येतो. महाराष्ट्राचा हा समाज ओव्याने कधी सुधारला नाही आणि लावण्याने कधीही बिघडला नाही. कारण समाजामध्ये जे चांगलं आहे ते स्वीकारण्याची अदृश्य शक्ती समाजात अवितरत कार्य करीत असते, हे त्यांचं ठाम मत होतं. अत्रे यांचे काव्यसंग्रह म्हणजे गीतगंगा ही भावकविता होती. तर पहिलं त्यांचं नाटक साष्टांग नमस्कार, तसेच नारद नारदी, प्रेमवीर, ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली या मराठी चित्रपटाचं, तर बेगुनाह या हिंदी चित्रपटाच्या पटकथाचं लेखन त्यांनी केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेले श्यामची आई या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं पहिलं सुवर्ण कमळ मिळालं. तसेच तो मी नव्हेच, अशी बायको हवी, एकच प्याला, विडंबन, घराबाहेर, पराचा कावळा, बुवा तेथे बाया, मोरूची मावशी इत्यादी नाटक संग्रह हे त्यांचे प्रसिद्ध आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आचार्य अत्रे यांचा मराठा हा या दैनिकाची महत्त्वपूर्ण भूमिका, आक्रमक लिखाण हे आंदोलनाला बल देणारच ठरलं होतं. 1953 मध्ये अत्रे यांनी मी कसा झालो हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले. साहजिकच त्याच शेवटच्या 14 वर्षाचा वृत्तांत नाही. 1963 ते 1968 या काळात त्यांनी करेचे पाणी हे आत्मचरित्राचे 5 खंड प्रसिद्ध केले. 1969 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यामुळे पुढचे संकल्पित 3 खंड निघाले नाहीत. 1953 मध्ये श्यामची आई हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट म्हणून त्या चित्रपटास राष्ट्रपतीचे सुवर्ण पदक मिळाले. त्याच वर्षी त्यांची ज्येष्ठ कन्या शिरीष हिचे ॲडव्होकेट व्यंकटेश पै यांच्याशी लग्न झालं. 2 वर्षांनी त्यांची दुसरी कन्या म्हणजेच मीना हिचे सुधाकर देशपांडे यांच्याशी लग्न झालं. 1953 मध्ये त्यांनी मी कसा झालो हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले. त्यानंतर 1954 साली त्यांनी प्रदर्शित झालेले महात्मा फुले या चित्रपटास राष्ट्रपतीचे रौप्य पदक मिळाले. एका अत्र्यांमध्ये 10 अत्रे होते असे ते विनोदाने म्हणत. ते खरे होते. त्यांनी कितीतरी व्यवसाय केले, बदलले, काही वेळेला 2-3 व्यवसाय एकाच वेळी चालू ठेवले. मी कसा झालो यामध्ये त्यांनी योगायोगाने आपण कोणकोणत्या व्यवसायात कसे पडलो ते सांगितले आहे. ते पुस्तकाला भारूड म्हणतात. भारूड म्हणजे अनेक भिन्न भिन्न घटकांची जंत्री. हे सर्व ग्रंथ आत्मचरित्रात्मक निबंधाचे संग्रह आहेत. मी कसा झालो मध्ये ते एकेका व्यवसायाशी निगडीत अशा कटू मधुर आठवणी आपणास त्या दिसतात. आपण सारखे व्यवसाय का बदलत गेलो हेही त्यांना सांगता येणार नाही. आपल्याला कुठे जायचं आहे ते कोणाला ठाऊक नसतं. यातच जीवनाचा आनंद आहे असे ते मानतात. मी कसा झालो हे आत्मचरित्र नसून ते जीवनाचा आकर्षणाचा तो शोध घेतला आहे याचा वृत्तांत आहे असं ते आचार्य अत्रे मानतात. अत्र्यांनी करेचे पाणी लिहिण्यासाठी त्यांचा उद्देश स्पष्ट केला आहे. आपला मोठेपणा ठसवण्यासाठी हे आत्मचरित्र प्रकाशित आपण करत नसून सामान्य माणूस कशी मोठी कामगिरी करू शकतो हे वाचकाच्या मनावर ठसवण्यासाठी आपण ते लिहिलेले आहे असे ते म्हणतात. करेचे पाणी या आत्मचरित्राचे खंड महाराष्ट्रातले ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि वाङ्मयिक घटनांचा तपशीलवार इतिहास देण्याचे लिहिलेले आहे असे ते अत्रे म्हणतात. हा इतिहास सुमारे 50 वर्षाचा आहे. आत्मचरित्र म्हणजे मराठी समाजाचे चित्रण करण्याचे निमित्त आहे असे ते मानत असतात. अत्रे पुष्कळदा आपल्या कामगिरीबद्दल आणि क्षमतेबद्दल बोलताना आत्मस्तुती करतात असं वाटतं. मात्र असे विलक्षण कर्तृत्व पाहताना त्यांना कोणी दोष देऊ शकत नाही. स्वकर्तृत्व सांगताना, अपयश सांगताना कधी ते अंतर्मुख होताना दिसत नाहीत. मिळेल त्या तऱ्हेने आपला जीवनाचा अनुभव प्राप्त करायचा या दृष्टीमागेच ते लागलेले आहेत असे वाटत राहते. करेचे पाणी या आत्मचरित्राचे 5 खंड केवळ त्यांच्या खाजगी आयुष्यापुरते मर्यादित नाहीत. त्यात रसग्रहण, टीका, भाषणे, वादविवाद, प्रवासवृत्त, मृत्यूलेख, व्यक्तिचित्रे, साहित्य विचार असे विविध विषय आहेत. एका प्रकरणात तर न दिलेले भाषणही आहेत. अत्रे यांच्या जीवनाशी संबंधित नसलेले प्रकरणेही त्या आपण करेचे पाणी यामध्ये पाहाल.
आचार्य अत्रे यांनी झेंडूची फुले या विडंबन कविता संग्रहाची पहिली आवृत्ती 1925 साली प्रसिद्ध केली. पहिल्या आवृत्तीत केवळ 9 कविता होत्या. काही कविता, काही मजकूर याची भर वा घट होत गेली दिसून येते. 1986च्या 11व्या आवृत्तीत 67 कविता आहेत. कविता क्षेत्रात सर्व बाबतीत विडंबन करणारे असे कलात्मक पुस्तक पूर्वी नव्हते आणि त्यानंतरही झाले नाही. आचार्य अत्रे आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना खूप व्याकुळ होऊन सांगतात, खूप रंगून सांगतात. पहिल्या 43 वर्षातील विविध धडपडी, चढ-उतार, आशा निराशा ते रंगून सांगतात. कोणत्या परिस्थितीत आपण कवी झालो, कोणत्या कारणामुळे आपण विडंबनकार झालो, आपण कविता लेखन का सोडले हेही सांगतात. शिक्षक पेशाच्या 20 वर्षात कोणत्या अमूल गोष्टी प्राप्त झाल्या ते अभिमानाने सांगतात. एकाकी पत्रकारितेकडे आपण कसे वळालो, नाट्यलेखनाचा गुण आपल्याला कसा स्वतःहून सापडला, आपण चित्रपट सृष्टीकडे कसे वळालो तेही सांगतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला त्यांनी कसा आणि कसे वाहून घेतले स्वतःला हे इतिहासही रोचक आपल्याला सांगतं आणि तेही दिसतं. आत्रेंच्या प्राथमिक शिक्षकांपैकी काही शिक्षक साहित्यिक आणि विद्याव्यासंगी होते. तसेच फर्ग्युसन कॉलेजातही विद्वान आणि साहित्यिक त्यांना शिक्षक लाभले होते. याच कारणामुळे आचार्य अत्रे हे साहित्यप्रेम त्यांचे वाढू लागले होते, हेच कारण मुख्य मानले जाते. नंतरचे 20-22 वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षक, अध्यापनशास्त्राचा विद्यार्थी, प्राचार्य या नात्याने शिक्षण क्षेत्राशी संबंधित राहिला. हा आपला काळ अत्यंत मोलाचा होता असे आचार्य अत्रे मानतात. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता ते खूप काही शिकले. त्यांचा उपयोग त्यांना नाट्यलेखन, पत्रकारिता, राजकारण, संपादन, चित्रपट लेखन, सार्वजनिक आयुष्यात झालेला ते अत्यंत आनंदाने सांगतात. 1940 साली त्यांनी शिक्षकी पेशाला रामराम ठोकला, तरी त्यांचे मन सतत शाळा, शिक्षण, विचार आणि भावी पिढी यात गुंतलेले होते. त्यांच्या नंतरच्या कार्यात सुद्धा लोकशिक्षण आणि लोकजागृती ही त्यांच्या प्रत्येक माध्यमातून घडत होती हे दिसून येते. नंतरच्या सर्व भूमिकांमध्ये अत्र्यांनी लोकशिक्षणा माध्यमातून जागृती हे ध्येय आपल्यासमोर सतत ठेवलेले होते. या अर्थाने शिक्षक म्हणून ते अखेरपर्यंत जगले असेच आपल्याला म्हणता येईल. 1925च्या आधीच्या वर्षांमध्ये म्हणाल तर किर्लोस्कर आणि खाडीलकर यांच्या नाट्यपदाची विडंबने झाली. श्रीधर कवीच्या ग्रंथाची विकृत अनुकरणे झाली. कवी मोगरे यांनी उपहासात्मक कविता लिहिली. मेघदूत, डोळ्यासमोर ठेवून बल्लवदूत, काकदूत अशी विनोदी खंडकाव्ये लिहिली गेली. अलीकडच्या काळामध्ये पु ल देशपांडे, मुकुंद टाकसाले इत्यादी लेखकांची गद्य विडंबने प्रसिद्ध झाली आणि लोकप्रियही ठरलेली दिसून येते. आचार्य अत्रे यांनी गीतगंगा हा कविता संग्रह केशवकुमार या टोपण नावाखाली 1935 साली प्रसिद्ध केला. 1921 ते 1925 या काळातील ही कविता आहेत. 1925 साली प्रसिद्ध झालेली त्यांची झेंडूची फुले ही विडंबन कविता संग्रह इतकी गाजली की गीतगंगेकडे लोकांनी दुर्लक्षच केलेले दिसून येते. आत्र्यांनी कविता लेखन फार लवकर सोडले. त्यांना पद्य हे विचार न भावता त्यांच्या प्रकटीकरणाकडे मर्यादित साधन वाटू लागले. काव्यात ठराविक संकेत वापरणेही त्यांना पटेनासे झाले. आजच्या समाजाचे जीवन, त्यांच्या धडपडी, त्यांची दुःखे त्यात जिवंतपणे व्यक्त होईल हे खरे काव्य असे त्यांना वाटे. अत्रे इतरांच्या काव्याचे कधी रसग्रहण, कधी कठोर परीक्षण करू लागले. आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या पहिल्या 2 कादंबऱ्या स्वतंत्र नव्हत्या आणि वाचनीयही नव्हत्या. त्यांनी तिसरी कादंबरी चांगुणा एका भयानक सत्यकथेवर लिहिली होती. ती 1954 साली प्रकाशित झाली होती. त्यानंतर त्यांनी कादंबरी लिहिली नाही. ही कादंबरी त्यांना दलितांबद्दल करुणा बाळगणाऱ्या गाडगेबाबांना अर्पण केली. या कादंबरीचे चांगले स्वागत करण्यात आले होते. पाषाणवृत्ती समाजाने छळलेल्या चांगुणा या दुर्दैवी आणि गरीब स्त्रीची ही करुण कहाणी या आपल्याला कादंबरीमध्ये दिसून येते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेली भाषणे, काही पुस्तके आणि काही लेखन लेखक यावर लिहिलेले लेख किंवा दिलेली व्याख्याने, काही ग्रंथांना दिलेली प्रस्तावना यातून अत्र्यांनी साहित्यावर विचार प्रकट केलेले दिसून येते. त्यांच्या मते शब्द हे साहित्याचे सामर्थ्य असून रस शब्दांची शक्ती आहे. रसयुक्त शब्दांना साहित्यात स्थान आहे. साहित्य भावनांना नव्हे तर रसांना चालना देते. साहित्यातील रस आमच्या मनावर परिणाम करतात. रस हा राजा असून तंत्र त्याचा गुलाम आहे. साहित्य केवळ मनोरंजन करते हे त्यांना मान्य नाही. साहित्याचा हेतू वाचकांना समस्याची जाणीव करून देते हाही आहे. दलित साहित्य समाजाचा पिंड हळूहळू बदलून त्याचे हृदय परिवर्तन करते. आनंददायक रसनिष्पत्तीतून उदात्त प्रेरणा निर्माण करून उन्नत जीवनाकडे जाण्याचा उर्मी निर्माण करते. म्हणून साहित्य समाज सुधारणेचे एक कारण म्हणून त्यांनी प्रभावी मानलेले दिसून येते. काव्याने नीतिशिक्षण देणे म्हणजे शस्त्रवैद्याच्या धारदार शस्त्राने पेन्सिल तासरण्यासारखेच आहे असे त्यांना वाटे.
काव्य शोकाच्या पोटी निर्माण होत नसते, ते आनंदाच्या आणि तालाच्या पोटी जन्मते असे त्यांना वाटत असते. साहित्यिकाने व्यापक जीवनाशी समरस व्हायला पाहिजे. आत्मनिष्ठ तत्वज्ञानाचा अतिरेक झाला तर बहुजन समाजाला त्याच्या साहित्याचा अर्थ कळणार नाही. बहुसंख्य व्यावसायिकांचे जीवनाचे प्रतिबिंब साहित्यात उमटायला हवे. दलित आणि शोषित वर्गाच्या संस्कृतीची बेजे उफाळून वर आलेली पाहिजे. कलेसाठी कला हे तत्वज्ञान त्यांना मूर्खपणाचे वाटे. साहित्य आणि कला हा सामाजिक क्रिया असून समाजहिताची आपल्यावर जबाबदारी आहे याचे भान साहित्यिकांनी ठेवायला हवे. नुसत्या ध्येयवादाने सामाजिक सुधारणा होणार नाहीत. अज्ञान, दारिद्र्य आणि रोग नष्ट झाल्यापासून समाजाची बौद्धिक आणि नैतिक पातळी सुधारणार नाही याचेही भान साहित्यिकांना हवे. आपली भाषा लोकांना कळत नाही असं अहंगंड लेखकाने मिरू नये असे अत्र्यांनी नवकवींना बजावले होते. क्लिष्टता हे विचारांच्या गोंधळाचे लक्षण आहे असे ते म्हणत. जे कळत नाही ते बोंबलायला कशाला लिहायचे. अत्र्यांच्या मते काव्य हे भावना प्रकट करण्याचे मर्यादित साधन आहे. ठराविक संकेत वापरणे म्हणजे अपरिहार्य बनते. मनाला पटत नाही ते पुष्कळदा काव्यात लिहावे लागते. ज्यात समाज जीवन व्यक्त होते ते खरे काव्य. काव्य अंगावर धावून आले पाहिजे. मुक्त छंदातील काव्य म्हणजे अंगावरून वारे गेलेला माणूस. कोणतेही चांगले काव्य जुने वा नवे नसते. चांगले काव्य नेहमी ताजेच असते. केवळ मुलींसाठी शाळा हवी या उद्देशाने अत्रेंनी पुणे येथे आगरकर हायस्कूल याची 1934 मध्ये स्थापना केली. या थोर सुधारकाचे हे पहिले अर्थपूर्ण स्मारक होय. आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे हे दोघेही शिक्षक होते. आचार्य अत्रे यांच्या बाबतीत म्हणाल तर आचार्य अत्रे भूगोल विषय शिकवायचे आणि उत्तमरित्या शिकवलं जायचं. आचार्य अत्रे शिक्षण क्षेत्रामध्ये माझ्यासाठी प्रयोगशाळा ठरली असं ते म्हणतात. आचार्य अत्रे यांच्याकडून शिकण्यासारखे जे आहे ते म्हणजे शून्यातून कसे उभे राहायचे आणि संकटावर कशी मात करायची हे त्यांनी त्यांच्या करेचे पाणी आणि मी कसा झालो हे 2 आत्मचरित्र पुस्तकात आवर्जून सर्वांनी वाचलं पाहिजे. आणि त्यातून आपल्याला हे शिकण्यासारखं आहे की आयुष्यामध्ये येणारे चढ उतार यांना कसे सामोरे जायचं हे आचार्य अत्रे यांच्यापासून शिकण्यासारखेच आहे. म्हणजेच काय की त्यांनी असं सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये मी दर्पण जो पाहतो तो मला एखादा मूल मला जेव्हा दिसलं त्याला मी गोष्ट सांगितली. मला एखादं फूल दिसलं त्यावर मी कविता केली. मला बोके संन्यासी दिसले त्यांची मी टर उडवली. मला दुःखी माणसाचा समुदाय दिसला त्यांना मी विनोद सांगितला. मला महापुरुष दिसले मी त्यांचा जय जयकार केला. आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने आचार्य अत्रे प्रतिष्ठान पुणे यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात. दरवर्षी आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी म्हणजे 13 ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरते. अनेक कार्यक्रमांसोबत त्या संमेलनात अत्र्यांच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात. मी अत्रे बोलतोय हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेक जण आपल्याला दिसतील. सदानंद जोशी हे त्यापैकी एक आहेत. त्यानंतर अनंत परांजपे हे देखील मी अत्रे बोलतोय करतात. आचार्य अत्रे यांच्या संपूर्ण पुस्तकाचा दांडगा अभ्यास केलेले म्हणजे दिलीप देशपांडे हे आचार्य अत्रे यांच्यावर बेतलेला अष्टपैलू अत्रे हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करत असतात. अशोक हांडे यांची संकल्पना म्हणजेच लेखक दिग्दर्शक असलेला अत्रे अत्रे सर्वत्रे हा अत्रे यांची संगीतमय जीवन कथा सांगणारा कार्यक्रम आहे. पुण्यातील सुहास बोकील हे आचार्य अत्रे यांच्या वाङ्मयाचे संग्राहक आहेत. ते अत्रे वाङ्मयाचे प्रदर्शन भरवित असतात. फेब्रुवारी 2016 पर्यंत बोकील यांनी अशी 42 प्रदर्शने भरवली होती. प्रदर्शनात अत्र्यांची पुस्तके, वर्तमानपत्रातील आलेल्या बातम्यांची कात्रणे, कागदपत्रे, अत्र्यांच्या हस्ताक्षरपत्रे, ऑडिओ, व्हिडिओ आदीचा समावेश आहे. आचार्य अत्रे यांनी एकूण 26 नाटके लिहिली. त्यातील 21 ही स्वतंत्र होती. नाट्यलेखनाचा कालावधी 1926 ते 1968 हा त्यांचा राहिला होता. 1920 नंतर मराठी नाटकांना उतरती कला लागल्याने शिवाय त्यावेळी बोलचित्रपटाचा आगमन झाले होते. शिवाय प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळत होते. मामा वरेकर यांनी तत्कालीन सामाजिक प्रश्नावर वास्तववादी नाटके लिहित सुरू केले होते. नारायण माधव जोशी ही त्यांनी म्युनिसिपालिटी 1925 हा नाटक लिहिल्याने स्वराज्य संस्थांना हास्यास्पद बनवले. खटाष्टक जो 1927 मध्ये हा नाटक आल्याने हास्यरसामुळे खूप गाजला. 1933 मध्ये आचार्य अत्रे यांचं साष्टांग नमस्कार हे पहिले महत्त्वाचे नाटक रंगभूमीवर आले. हे पहिले हास्यरस प्रधान नाटक मानले जाते. रावसाहेबांना नमस्काराबद्दल असलेले आत्यंतिक प्रेम ही नाटकाची केंद्रवर्ती भूमिका वाटते. तिच्या भोवती 3 मुलींची लग्ने कशी जमतात ते दाखवणारे प्रसंग या नाटकाच्या निमित्ताने आपणास पाहावयास मिळते. भ्रमाचा भोपळा अत्र्यांच्या मते
फार्सिकल कॉमेडी आहे. तर लग्नाची बेडी हे नाटक विवाह संस्थेला काही प्रश्न उभे करते. विवाह संस्था आवश्यक आहेत का? नवऱ्यांच्या गैरवर्तनाला पत्नी कसा पायबंद घालू शकेल? काहींना एकाहून जास्त बायका मिळतात, तर काही जणांना बायकाच मिळत नाही. असे का होते? हे सर्व प्रश्न लग्नाची बेडी या नाटकामध्ये आपणास पाहावयास मिळते. पाणीग्रहण नाटक फार्सिकल कॉमेडी आहे. या नाटकामध्ये आपणास प्रेम श्रेष्ठ की पैसा श्रेष्ठ या प्रश्नाचं कोडं या नाटकातून आपणास पाहावयास मिळते. बुवा तेथे बाया हे नाटक बुवांची भोंदूगिरी उघड करते. बुवांच्या तथाकथित चमत्काराचे इथे दर्शन घडत असताना हे नाटक आपणास दिसून येते. तसेच उद्याचा संसार हे नाटक त्यावेळच्या मध्यम वर्गाच्या संक्रम व्यवस्थेत असलेले कौटुंबिक अवस्थेचे चित्रण करताना दिसते. तर जग काय म्हणेल या नाटकाबद्दल अत्रे म्हणतात, स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या स्त्रीचे स्पष्ट चित्रण प्रामाणिकपणे या नाटकातूनच दिसून येते. वंदे मातरम या नाटकामध्ये मंत्रिमंडळातील कुटील कारस्थानावर प्रकाश टाकताना अत्रे दिसतात. या ठिकाणी हिंदू मुस्लिम तसेच उच्चवर्णीय दलित यांच्यातील संघर्ष कशा प्रकारचा असेल याबद्दल हे नाटक आपल्याला अधिक स्पष्टता करून सांगताना दिसते. माधव मनोहर सारख्या ज्येष्ठ समीक्षकांच्या मते गुन्ह्याचे चित्रण करणारी तो मी नव्हेच आणि डॉक्टर हे दोन नाटके अत्र्यांचे सर्व नाटकात श्रेष्ठ मानतात. तसेच तो मी नव्हेच हे नाटक प्रत्यक्ष जीवनातील माधव काझी या धूर्त बदमाशाने केलेल्या फसवणुकीवर आधारित आहे. काझीने वेगवेगळी नावे धारण करून अनेकीशी लग्ने केले, त्यांचे पैसे दागिने लुटून त्यांना वाऱ्यावर सोडून दिले, ही कथा या नाटकातून दिसून येते. तसेच डॉक्टर या नाटकाबद्दल तर म्हणाल तर पुणे येथील डॉक्टर लागू यांनी पैशासाठी एका श्रीमंत विधवेचा खून केला होता. या घटनेवर डॉक्टर हे नाटक आधारलेलं होतं. आचार्य अत्रे यांच्याकडे शाब्दिक भांडार खूप होते. उपहास विडंबन या त्यांचे सामर्थ्य होते. याच गोष्टी आपल्याला जास्त मोहात पाडतात. त्यांच्या बऱ्याच नाटकात आदर्श जगाचा अधिक चांगल्या व्यवस्थेचा साक्षात्कार होत नाही. बरीचशी नाटके प्रचलित आणि स्थानिक घटनावर तसेच तत्कालीन बऱ्याच वाईट व्यक्तिमत्वावर आधारलेली होती. बरीच नाटके कालबाह्य होण्याचे हेही एक कारण असू शकेल. तरीही नाटककार म्हणून आचार्य अत्रे यांचे स्थान अढळ आहे. त्यांनी मरगळलेल्या नाट्यसृष्टीस चैतन्य दिले, सामाजिक समस्याचे जाणीव करून दिली, सर्व क्षेत्रातील अनिष्ट प्रवृत्तीवर उपहासाचे हत्यार चालविले, कोटीबाज संवादांशी प्रेक्षकास निर्भोल मनसोक्त आनंद दिला, भासदृश्ये फिरता रंगमंच अशा तंत्रांचाही त्यांनी देणगी दिली. त्याच्या काही नाटकांचा प्रयोगाचा आजही गर्दी होताना आपणास दिसून येते, हे आपणास विसरता कामा नये. 1935 ते 1954 या कालखंडामध्ये आचार्य अत्रे यांनी 25 चित्रपट लिहिली. या चित्रपटाच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. 20 चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. 4 चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. 2 चित्रपटात त्यांनी स्वतःही काम केले. भट बेडेकर प्रोडक्शनच्या विश्राम बेडेकरांनी अत्र्यांना राम गणेश गडकरी यांचे ठगीचे लग्न हे विनोदी लेखावर चित्रपट कथा लिहायला सांगितले. ठगीचे लग्न जमवताना येणाऱ्या अडचणी गडकऱ्यांनी विनोदी पद्धतीने सांगितलेल्या आहेत. सामाजिक रूढीची टर उडवतानाही गडकऱ्यांनी संशोधनामागील कारुण्य दुर्लक्ष केले नाही. अत्र्यांनी मोकळ्या जागा भरल्या आणि ठगीचे लग्न ठरते तो भाग नाट्यमय केला. प्रेमवीर चित्रपटामध्ये प्रेमप्रसंग आणि द्वंद्वगीते आहेत. अत्र्यांनीच पटकथा लिहिली. विनायकच्या खेलकर वृत्तीचा विनोदी प्रेमकथेने चांगलाच वाव दिला. आचार्य अत्रे यांचा बेगुनाह हा हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन जहागीरदार यांनी केले. ज्याला लोकांनी गुंड ठरवले होते त्याने इतरांसाठी कसा त्याग केला हे या चित्रपटातून दिसण्यात येते. त्यानंतर पुढे 1938 मध्ये प्रदर्शित झालेले हिंदीमध्ये ब्रह्मचारी या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक मोडला. विनोद आणि शृंगार याचा हृदयमिलाप असलेला हा प्रभावी चित्रपट म्हणून ठरला. तर ब्रँडीची बाटली म्हणाल तर हा चित्रपट अत्र्यांच्याच एका आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टीवरच आधारलेला हा चित्रपट दिसतो. अत्र्यांचा नवयुग चित्रपटात कंपनीने लपंडाव हा या चित्रपटाची निर्मिती केली. या कंपनीचा तो पहिला चित्रपट आणि अखेरचाही ठरला. अत्र्यांनी पूर्वी लिहिलेले संत सकू ही कथा आधुनिक स्वरूपात सादर करण्यासाठी पायाची दासी या नावाने चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. वसंत सेना या चित्रपटाची कथा मूर्छकटिक या संस्कृत नाटकावर आधारलेली आहे. त्यानंतर बाईलवेडा या चित्रपटात त्यांनी प्रभावी संवाद आणि थरारक प्रसंग असूनही हा चित्रपट चालला नाही. ही माझी लक्ष्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन अत्रेंनीच केले. त्या काळामध्ये प्रेक्षकांना रडू आणणारे चित्रपट लोकप्रिय होत होते आणि हाच प्रसंग त्यांनी आपल्या चित्रपटामध्येही वापरला आणि यशस्वी केला. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींना त्यांच्या श्यामची आई या आत्मचरित्रात्मक कादंबरीवर चित्रपट काढून श्रद्धांजली वाहिलेली दिसून येते. कोकणातील गरीब ब्राह्मण कुटुंबाची कहाणी शाश्वत मुलामुले कशी अमर होते हे या चित्रपटातून स्पष्ट होते.
अत्र्यांनी आपला शेवटचा चित्रपट म्हणजे महात्मा फुले हा 1954 साली निर्माण केला. 1955 साली त्याला राष्ट्रपतीचे रौप्य पदक देण्यात आले. 1954 सालातील तो सर्वोत्तम हा मराठी चित्रपट होता. श्यामची आई आणि महात्मा फुले या दोन चित्रपटांनी अत्र्यांचे चित्रपट कलेतील प्रभुत्व सिद्ध करून दाखवले. आचार्य अत्रे यांनी 1940 साली नवयुग साप्ताहिक सुरू केले. तोपर्यंत ते नावाने व टोपण नावाने वर्तमानपत्रातून पत्रे आणि लेख लिहितच होते. ज्ञानप्रकाशातून त्यांच्या भाषणाचे वृत्तांत हशा आणि टाळ्या सह प्रसिद्ध होत होते. त्यांच्या नाटकावर परीक्षणे येत होती. पत्राशी माझा सतत संबंध येत असल्यामुळे एका अर्थी मी पत्रकार आहे, असे एकदा ते विनोदाने म्हणाले होते. 8 जुलै 1962 रोजी नवयुग याचा शेवटचा अंक काढला. त्यानंतर दैनिक मराठा हा 1969 पर्यंत सुरू राहिला. नवयुग आणि मराठा या पत्रकारितेतून त्यांनी त्यांची झुंजार पत्रकारितेची परंपरा त्याचे दर्शन आपल्याला दिसून येते. आचार्य अत्रे यांनी राजकीय आणि प्रासंगिक स्वरूपाचे लेखन केले. त्याखेरीज प्रचंड गद्यलेखन केले. त्यात आत्मचरित्र, चरित्रे, व्यक्तिचित्रे, मृत्यूलेख, ग्रंथाची रसग्रहणे, लेखन परिचय, लघुलेख, छापील भाषणे, प्रवास वृत्ते इत्यादी समावेश करावा लागेल. लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी त्यांनी विविध क्षेत्रातील मृत वा जिवंत अशा थोर व्यक्तींचा कार्यांचा परिचय करून दिला आहे. भुंगे जसे फुलावर झेपावतात तसं मी गुणावर तुटून पडतो, असे ते सतत म्हणत असत. विनोदी लेखक आणि वक्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये आचार्य अत्रे यांना जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी दुसरं कोणाला मिळालीच असेल असं सांगता येत नाही. त्यांनी विनोदावर काही भाषणे केली, काही लेख लिहिले, मात्र विनोदाने चांगली सखोल मीमांसा त्यांनी केलेली दिसून येत नाही. त्यांच्या मते विनोदबुद्धी जीवनाकडे पाहण्याचा एक विशाल दृष्टी आहे. खेलकरपणाने जीवनाकडे पाहिलं तर दुःखे कमी होतात. समाजाला सुधारण्याचे आणि आनंद देण्याचे जे विनोद हे एक सूक्ष्म आणि प्रभावी शस्त्र आहे. अत्रेंच्या मते नाटकास खूप सांस्कृतिक महत्त्व आहे. नाट्य ही एक आधुनिक शिक्षण पद्धती आहे. हा एक नवा विचार मराठीत त्यांनीच प्रथम मांडला. ज्या सिद्धांतावर नाटकाची उभारणी झालेली असते तो सिद्धांत सार्वत्रिक असणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. समाज निर्मिती प्रतिकूल परिस्थितीशी किंवा अंतःकरणाशी परस्पर विरोधी भावनांशी कसे झगडावे हे दाखवणे हे नाटकाचे प्रधान कर्तव्य असते, असे ते मानतात. साहित्य तसेच साहित्य समीक्षा लोकाभिमुख व्हावी या आग्रहाचा त्यांचा प्रचार त्यांनी नेहमीच केला. ते एवढेच नव्हे तर ते स्वतःही त्याचे पालन करताना दिसत असे. पत्रकार या नात्याने अत्र्यांनी कोणती गोष्टी साधल्या? त्यांनी सरळ सोप्या भाषेत लोकांच्या हिताच्या गोष्टी छापून लोकप्रबोधन केले आणि बहुजन समाजास वाचनाची गोडी लावली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी प्रभावी लोकमत तयार केले. राजकीय दंभावर आणि धार्मिक बुवाबाजीवर कठोर प्रहार केले. विविध क्षेत्रातील थोर लोकांच्या कार्यांची ओळख करून दिली. अनेक सामाजिक वैगुणाची कठोर चिकित्सा केली. समता, ममता आणि स्वातंत्र्य यावर आधारलेली समाजरचना हे ध्येय ठेवून अत्र्यांनी लेखणी चालवली. नवीन भाषिक राज्याला महाराष्ट्र हे जे नाव मिळाले ते मिळवून देण्याचा इतरांपेक्षा अत्र्यांचा वाटा अधिकच होता. आचार्य अत्र्यांना संत परंपरेचा अभिमान होता. तुकाराम हा त्यांचा आवडता संत कवी होता. संतांनी साहित्याद्वारे जनतेची सेवा केली. परतत्वाचा स्पर्श म्हणजे लोककल्याणाचा स्पर्श होय, असे वारकऱ्यांच्या ईश्वर प्राप्तीच्या साधनाची कीर्तन, नामस्मरण इत्यादी साधनांची चिकित्सा करीत परोपकार हा राजमार्ग आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. संतांनी ब्राह्मण धर्माविरुद्ध बंड पुकारले आणि वैष्णव धर्माची स्थापना केली. त्यामुळे त्यांच्या समताभावावर अत्रे भर देतात. केवळ हसवणे हा विनोदाचा हेतू नाही, असे अत्र्यांना वाटते. विनोद हे माणसांना सुधारण्याचे, त्यांचे ढोंग उघड करण्याचे साधन आहे. उपहास हा विनोदाचा, हास्याचा आत्मा होय, परंतु उपहासातील डंख हास्याने मरतो. कसाही साधा विनोद केला तरी कोणाला तरी तो बोचणारच हे त्यांना मान्य होते. आज आपला समाज संक्रमण अवस्थेत आहे. त्यामुळे जुन्या कल्पना आणि नव्या कल्पना यातील अंतर जास्त दुरावत चाललेले आहे. अशा वेळी आपोआप विसंगती निर्माण होऊन विनोद उत्पन्न होण्याचे प्रसंग सहज घडतात. हे त्यांचे निरीक्षण मार्मिक आहे. विनोदी माणसे उथल असतात या गैरसमजबद्दल त्यांना वाईट वाटते. उमद्या, दिलदार माणसाचाच आयुष्यात विनोदाचा साक्षात्कार होतो. बुद्धीच्या प्रगल्भ अवस्थेतून विनोद निर्माण होतो आणि विनोद सुचवण्यासाठी संसाराचा बरा वाईट अनुभव यावाच लागतो. दुःखाने भरलेल्या या विश्वात मानवाला मिळालेल्या विनोदाचा महान देणगीमुळे तो जगतो आणि त्याचा विश्वास तयार होतो. विनोदाच्या मदतीने समाजातील दोष दाखवावेत, माणसांचे दंभ उघड करावेत, कालबाह्य संकेतांना उघडून लावावे, सर्व व्यवहारात तारतम्याचे भान द्यावे, असे अत्र्यांना वाटते. त्यासाठी ते कोटी, अतिशयोक्ती, उपहास, उपरोध, चमकदार, कोटिक्रम, विडंबन इत्यादीचा वापर करीत.
व्यंग दाखवणारा विनोद बहुधा बोचरा असे, तरीही काही वेळा निर्मळ हास्यही निर्माण करता येते. आचार्य अत्रे आपले राग व्यक्त करण्यासाठी कधी-कधी एखाद्याच्या नावाची मोडतोड करून सुद्धा आपला राग कसा व्यक्त करता येतो, हे त्यांच्या विनोदातूनच आपल्याला दिसून येते. विनोद हा नेहमी सोपा आणि सरळ असावा. विनोद लोकांना सहज समजेल असा सोपा असल्याने तरच लोकांना त्याचा विनोद कळतो आणि लोकांना गांभीर्य दूर करून लोकांना हास्य देता येते. यासाठी ते ॲरिस्टोफेनीसचे उदाहरण देतात. त्यांचा विनोद इतका क्लिष्ट आहे की त्याला 10-10 पानांचा टिपण्या द्याव्या लागतात. त्यानंतर आठवड्याने गालावर रेषा हळू दिसू लागतात, असं त्यांचं म्हणणं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये आचार्य अत्रे यांचे योगदान मोठे आहे. बेलगाव येथे 12 मे 1946 रोजी मराठी साहित्य परिषदेचे 30वे जेव्हा संमेलन आयोजित करण्यात आले, तेव्हा तिथे संयुक्त महाराष्ट्राच्या घटनाबद्दल चर्चा झाली होती. तेथील अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करावी हा ठराव दिला होता. ते सर्वांमते मंजूर झाला. तेव्हा अत्रे भविष्यात संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या आंदोलनात प्रमुख वाटा उचलतील आणि उचलणार आहेत हे कोणालाही कल्पना नसेल. 1947 मध्ये बेलगाव येथे भरलेल्या मराठी मायबोली जनपरिषदेचे अध्यक्ष अत्रेच होते. त्या परिषदेत संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची रूपरेषा तयार करण्यात आली होती. 1950 मध्ये भरलेल्या 10व्या पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून अत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा समावेश महाराष्ट्र होणार नाही असे म्हणणाऱ्या नेहरूंचा निषेध केला. नेहरू लोकशाही विरुद्ध आहेत. नेहरू जनतेपेक्षा महान नाहीत. राणी पार्वतीदेवी कॉलेज कानडी लोकांना दिल्याबद्दल मुख्यमंत्री खेरांचा तसेच संयुक्त महाराष्ट्रासाठी 5 वर्ष थांबू असे म्हणणाऱ्या भाऊसाहेब हिऱ्यांचाही निषेध त्यांनी केलेला दिसून येतो. 16 जून 1955 रोजी नेहरूंनी मुंबई केंद्रशासित विभाग राहील असे जाहीर केले. त्यानंतर 4 दिवस मुंबईत दंगल उसळली. पोलिसांच्या गोळीबारामध्ये कित्येक जण मरण पावले. अत्र्यांना 3 महिन्याचा कारावासही त्यावेळेस घडला होता. तुरुंगात असतानाही अत्रे टोपण नावाने गुपचूप लेख लिहून ते नवयुगात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवित असे. काँग्रेस तसंच तिचे लोकशाही विरुद्धचे धोरण आणि पोलिसांना अमानुष गोळीबार यावर टीका करीत तसेच मराठी जनतेला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र या, एक व्हा असे आवाहन ते करीत राहिले. शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. काँग्रेस पक्षाने नव्हे तर जनतेने संयुक्त महाराष्ट्र राज्याचा कळश आणला असे मुख्यमंत्र्यांना मान्य करावे लागले. अत्रे आणि त्यांचा दैनिक मराठा याचा महाराष्ट्र राज्य निर्मितीतील महत्त्वाचा वाटा किती आहे हे लोक कधीही विसरणार नाहीत. आचार्य अत्रे यांचं कवितेवर खूप प्रचंड प्रेम होतं. आपली कविता छापून याव्यात म्हणून ते सतत प्रयत्नशील राहिले. आपल्या कविता छापून येत नसल्या तरीही ते नियतकालिके, मासिके यांच्याकडे ते आपले लेख पाठवित राहिले. अखेरीस श्रीमंत नारायण पेशवे यांचा वध या मथळ्याची कविता छापून त्यांनी आपले प्रकाशनाच्या मोहिमेस आरंभ झाला. आपण विडंबनकार कसे झालो याविषयी ते म्हणतात की मला बालकवी व्हायचे होते, मला गोविंदग्रज व्हायचे होते. त्यासाठी माझी खटपट सुरू होती, पण हे सगळे राहिले बाजूला. देवाच्या आळंदीला पोहोचण्याच्या ऐवजी मी चोरांच्या आळंदीला जाऊन पोचलो. मानवी जीवनाविषयी अत्रे म्हणतात, जीवनातील सर्व दुःख समूळ नाहीसे करणं हे काहीतरी कठीण काम आहे. काही माणसाच्या हातात नाही. मात्र दुःखाचा यातनामय उपसर्ग स्वतःला बिलकुल लावून न घेता ती हसवण्यावारी घेणे किंवा ती हसून घालवणे हे स्वतःच्या जीवनातील उत्साह आणि आनंद शाबूत राखणे एवढी एकच गोष्ट माणसाच्या हातात आहे. विविध क्षेत्रातील मुसाफिरकी करताना अत्रेंनी शिक्षकी पेशा स्वीकारून ज्ञानदान ही केलेले दिसून येते. आचार्य अत्रे कोणत्याही एका क्षेत्रामध्ये फार काळ टिकून राहिले नाहीत. कधी विडंबनकार, कधी विनोदवीर, कधी लहान मुलावर प्रेम करणारे शिक्षक अशी त्यांची वेगवेगळी रूपे आपणात दिसून येते. आयुष्याला जीवन म्हणतात ते उगीच नाही. जीवन म्हणजे पाणी. आयुष्य हे पाण्यासारखे प्रभावी असले पाहिजे. जे एका ठिकाणी साचून राहील ते कसले जीवन? ते तर डबके. जगात जीवन थोडे, डबकी फार. जपानमधील टोकियो शहरातील उंच इमारती पाहून आचार्य अत्रे मोकळेपणाने लिहितात, मी माझ्या विद्यार्थ्यांना जपानची भौगोलिक माहिती दिली, ती चुकीची होती हे आढळून मला खूप वाईट वाटले. अत्रे जेव्हा रशियात गेले तेव्हा रशियातील थिएटर्स त्यांना प्रगत वाटले. कम्युनिस्ट कलाप्रेमी असल्याने मत ते व्यक्त करतात. रशियांना ही कंटाळवाण्या भाषणाचा त्रास होत नाही हे पाहून समान धर्म मिळाल्याचा त्यांना आनंद झाला. पुष्कळदा अतिशयोक्तीचा वापर केल्याशिवाय त्यांना राहवत नाही. ॲम्स्टरडॅम विमानतळावरील न्याहारी इतकी चांगली होती की मी उत्तम न्याहारी मी या जन्मात कधी चाखली नव्हती असं ते म्हणत. मार्तंड देवलाचे ठिकाण इतके सुरम्य आहे की जगात एवढे सुरम्य ठिकाण दुसरे नसेल. एखादे स्थळ पाहिल्यानंतर त्यांना अद्भुत स्वप्न पाहिल्यासारखे वाटे. पहलगाम पाहून तर त्यांना प्रत्यक्ष स्वर्गाचा साक्षात्कार झाल्यासारखं वाटे. काश्मीरमधील टाऊट मासा खाल्ला नसेल तर तुम्ही दुर्दैवी आहात असे ते म्हणतात. एका अत्रेमध्ये अनेक अत्रे दडलेले होते, जसे झुंजार पत्रकार, लोकप्रिय नाटककार, लोकनेते, चित्रपट निर्माते,
कादंबरीकार, कवी, कथाकार, प्रखर वक्ते, विनोदी लेखक अशा अनेक भूमिका त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या. त्यानंतर 13 जून 1969 रोजी मुंबई येथे त्यांचं निधन झालं. अशा या महान नेत्याला, एका महान साहित्य सम्राटाला आजच्या या भागामधून आपण अभिवादन करतोय. आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.